आज आम्ही जुचंद्र रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने जुचंद्र नाका येथे आज रिक्षा रस्ता रोको आंदोलन आणि रिक्षा बंद असं आंदोलन पुकारलेलं होतं। या आंदोलनासाठी आमच्या जुचंद्र परिसरातील सर्व ग्रामस्थ तसेच राजकीय नेते मंडळी आणि विद्यालय यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। हे बंद मध्ये सामील झालेले आहेत। या आमच्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। तसेच इथे उपस्थित असलेले शासकीय अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, उप अभियंता तसेच PWC अधिकारी ते उपस्थित होते। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही हा सदर रस्ता, हा खड्डामय रस्ता आहे तो आम्ही दुरुस्त करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि आज संध्याकाळी लेखी स्वरूपात ते आश्वासन आम्हाला आज देणार आहे। तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर 3 ते 4 दिवसामध्ये आमची आयुक्तासोबत मीटिंग आमच्या नायगाव पोलीस स्टेशनला बोलावलेली आहे। त्यासाठी त्या मीटिंगसाठी आयुक्त साहेबांना आमंत्रित करणार आहेत। आमचे नायगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी भामे साहेब यांनी त्यांना एक विनंती केलेली आहे की तुम्ही आयुक्तांना घेऊन इथे या आणि सर्वांची चर्चा करा की जुचंद्र नायगाव बापाने रस्ता, तसाच वामनदाबा ते बोईदापाडा रस्ता जे कॉन्क्रिटीकरण आणि गटारची योजना त्वरित करावी। तसेच जे रोडवर सांडपाणी येते, ड्रेनेजचं पाणी येते, ते पाणी बंद करावं अशी मागणी आमच्या रिक्षा चालकांतर्फे या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही त्यांना सांगितलेली आहे। आणि लवकरात लवकर ते बंद करतील आणि जुचंद्र परिसरातील जे रस्ते आहेत त्याची डागडुगी करून आम्हाला 15 दिवसामध्ये एक खड्डामुक्त जुचंद्र असं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि पुन्हा एक असं मोठं आंदोलन या आपल्या ग्रामस्थांतर्फे आयोजित करू की त्यांना आम्ही माघार घेण्याची, पुन्हा आम्ही परत माघार घेणार नाही। लेखी द्या, कुठल्याही प्रकारचं द्या, पण आम्ही माघार घेणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। बघूया 15 दिवसाची मुदतीत ते काय आम्हाला खड्डेमुक्त, नायगाव खड्डेमुक्त करत आहेत की नाही त्याची आम्ही आता वाट बघत आहोत। स्वयंभू रिक्षा चालक मालक संघटना नायगाव पूर्व, आज आमच्या समस्या एवढ्या तीव्र आहेत, एवढ्या घटनादायी आहेत, म्हणजे इथे अपघात होऊ शकतात, लोकांचे जीव जाऊ शकतात, तरी आयुक्त साहेबांनी इथे आम्हाला सहकार्य केलं नाही। आयुक्त साहेब घटनास्थळी आले नाही इथे आंदोलनाच्या, आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही। हे दुर्दैवी आहे महापालिकेच्या प्रशासकीय भूमिकेबद्दल। आणि इथला रस्ता नायगाव ते बापाने फाटा जवळजवळ 3.25 किलोमीटरचा रस्ता आहे। हा कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे, हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। त्याच्यानंतर इथे इमारतीमध्ये जे सांडपाणी सोडलं जातं रस्त्यावर, त्यांना मुख्य गटार उपलब्ध नाहीये। त्या गटार लवकरात लवकर महापालिकेने बनवावी यासाठीचा आमचा हे आंदोलन होतं। तिवरी फाटा ते राजवली पर्यंतचा मुख्य रस्त्याला गटार नाहीत। या गटारामधून आज शाळकरी मुलं, नोकरदार वर्ग चालत जातो, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे। त्याच्यानंतर खड्डे पडले इतके रस्त्यामध्ये की शाळेच्या बसेस वागतायत गटाराच्या धबक्याच्या साईडने, त्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही। जर या धबक्यामध्ये ती बस उलटली असती तर त्या शाळकरी मुलांचा कुठला जीव गेला असता, तर पालिकेने जबाबदारी घेतली असती की इतक्या राजकीय कार्यकर्त्यांनी इथली जबाबदारी घेतली असती। माझा मोठा प्रश्न आहे, महापालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून लवकरात लवकर या रस्त्यांबद्दल, या गटारांबद्दल निधी प्रस्तावित करून मंजूर करून घ्यावा ही विनंती आहे। हे प्रशासन, महापालिकेचं प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर अर्नाळा इथला रिसॉर्ट तोडू शकतं एका दिवसामध्ये नेत्याच्या सांगण्यावरून, तर आमच्या येथील राहणाऱ्या स्थानिकांच्या, नागरिकांच्या समस्येचं समाधान करण्यासाठी ते का येऊ शकत नाही इथे एका दिवसामध्ये? का इथे एका दिवसामध्ये काम होऊ शकत नाही? का इतके महिने, इतके वर्ष लागतात? जिल्हा नियोजन समितीकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचं पत्र केलं होतं की सदर विषयाबाबत रस्त्याचा अर्थसंकल्पित करून प्रस्ताव शासनाला पाठवण्यात यावा। आपल्या जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी आहेत, आपल्या जिल्ह्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत, आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाचे मंत्री हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत। काय यांनी याची दखल घेतली नाही? हा आमचा प्रमुख प्रश्न आहे। का आम्ही इथे नागरिक म्हणून
इथे आम्ही वास्तव्यात नाही आहेत का, आमच्याकडून टॅक्स घेतला जात नाहीये का, हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाला. का कोणाचा जीव जाईपर्यंत तुम्ही वाट बघत आहेत? कित्येक वर्षापासून आमचा पत्रव्यवहार चालू आहे, तरी आम्हाला इथून तिथे हेलपाट्या माराव्या लागत आहेत. लवकरात लवकर शासनाने याची भूमिका घ्यावी. नमस्कार, मी दिनेश बाबन काटेला, ग्रामपंचायत चंद्रपाडा सरपंच. इथे पाहायला गेलं ना, आजचा विषय होता की स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे जे रस्त्यामध्ये खड्डे आहेत त्याचे किती वेळा वारंवार पत्रव्यवहार केला असूनही शासन कुठल्याही प्रकारचे इथे काही ह्याच्यात कुठल्याही प्रकारचे इथे दुर्लक्ष करत आहे. त्याच्यामुळे जे फक्त पत्रव्यवहार केला तर आश्वासित केलं जातं, याच्यात कुठल्याही प्रकारचा काही काम होत नाही. ज्याच्यामुळे ग्रामस्थ आणि सर्व रिक्षा चालक मालक संघटना सर्व पक्षीय आंदोलन इथे आज करण्यात आलं होतं. मॅडम, तुम्हाला आजपर्यंत मी 1.5-2 वर्ष होत आले पत्रव्यवहार वारंवार करतो, आम्हाला कुठली किंमत देत नाही. नगरपालिकेकडून रस्त्याच्या गोट्याचा जे अनाधिकृत आहे टपरे आहेत ते आजपर्यंत कुठले आम्हाला फक्त कमिशनर कडून फक्त आश्वासन दिले जातात. या रस्त्यावर आधी तुम्ही नगररचना आहे, तुम्ही बांधकामाला परमिशन झोपडपट्ट्या एवढ्या झाल्या, त्याचे येऊन तुम्ही चिरीमिरी घेऊन जाता. आम्हाला फक्त आश्वासित केलं जातं. दुसरा त्याच्यापुढे आम्ही ग्रामस्थ आहे ना, सरपंच नावाने आहे ना, फक्त आम्ही नावापुरते आहेत. फक्त कारभार तुम्ही नगरपालिका चालवता, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त आश्वासित केलं जातं. कमिशनरला किती वेळा जाऊन भेटलो. प्रशासकीय राजकारण सुरू आहे सध्या. जे काही शक्य आहे आम्ही नागरिकांच्या सोयीसाठी ते सध्या सुरूच आहे. त्यात काही दुमतच नाहीये. आम्ही नागरिकांच्या सेवेसाठीच बसलेलो आहोत. जितकं शक्य आहे आम्हाला ते आम्ही करतोच आहोत. 15 वर्ष का झोप लागलेली का ना महानगरपालिकेला? एवढ्या वर्षात तुम्ही काय केलंय? काय ऍक्शन घेतले? फक्त ब्लॉक लावायचं काम केले? उत्तर द्या ना. 15 वर्ष का केलं तुम्ही? उत्तर द्यायला पाहिजे ना. 15 वर्ष ब्लॉकच लावायचे का मॅडम? आता पण सध्या आपल्याला तात्पुरता रिलीफ द्यायला नागरिकांना आहे ना, त्यासाठी नाही. पण मॅडम आता गणपती आहे, हॉलमध्ये तुम्ही डांबरीकरण करू शकता, तिथे त्याला तुम्ही परमिशन मंजुरी शासनाची यावर अवलंबून आहे. आम्ही जसं फंड अवेलेबल होईल आणि शासनाची मंजुरी मिळेल आम्ही लगेचच हे काम सुरू करू. पण आता सध्या आमच्या हातात काही. पालिकेचं बजेट किती आहे वार्षिक? त्यांचं सांगा ना मॅडम. फंड किती आहे सांगा आम्हाला. तो पैसा कुठे जातो? खड्डे भरायचं काम सुरू होतं. आता पोलीस विभागाकडून सहकार्य मिळाल्याच्या दिवसाही आम्ही खड्डे भरून लवकरात लवकर जनतेला मदत होईल हे करतो. संघटनेचे सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या समक्ष चर्चा झाली होती. त्या दिवशी मी सांगितलेलं होतं की खड्डे भरपूर प्रमाणात पडलेले आहेत. बापाने ते उमेडा फाटापर्यंत आणि भोयदापाडा ते आपला नायगाव पर्यंत, वामन डाव्यापर्यंत रस्त्यावर. तर दोघं ठिकाणची कामं ही निरंतर सुरू आहेत. ट्रॅफिक जास्त प्रमाणात असल्यामुळे शक्यतो रात्रीच काम करावं लागतं आणि आतापर्यंत दोघं रस्त्यांवरती साधारणतः 24,000 चौरस फुटाचे पेवरब्लॉक लावून आपण खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून जे खड्डे बाकी आहेत ते 10 ते 12 दिवसात पूर्ण होईल. तरी जनतेने त्यासाठी सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती करतो. रोडसाठी महानगरपालिका काय पाठपुरावा करणार आहे याचं ते उत्तर देतील. आणि कच्च्या जे आता रस्ते आहेत ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी जे आता माणसं लावलेली आहेत, माझी अशी त्यांना विनंती आहे की लेबर जास्त लावा आणि तुम्ही जे आता जे माणसं आहेत त्याच्यापेक्षा माणसं वाढवा. आणि लागलं तर आम्ही ट्रॅफिक आणि पोलीस तर्फे बंदोबस्त देऊ तुम्हाला 24 तास काम.